सो आपण आज सुपर टेस्टी इझी आणि होममेड फ्रँकी बघणार आहोत। इथे मी तेल आणि तूप गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि इथे सगळे मसाले टाकायचे, जे घरात असतील ते सगळे टाकायचे। इथे मी 2 चम्मच लाल मिरची टाकली आहे, गरम मसाला, हळद आणि धने जिरे पावडर। ह्याला पण आपण मस्तपैकी ह्याच्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ, सगळे मसाले हे पकवून घेऊ। परत त्याच्यानंतर मी इथे स्मॅश केलेला पोटॅटो सुद्धा टाकलेला आहे, तो सुद्धा आपल्याला एकत्रित करून घ्यायचा आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यावरती मी मीठ टाकेन, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर ह्याला मी थोडंसं आंबट बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी केचप टाकलेलं आहे आणि हे आपण मिक्सर थंड करून घ्यायचं आहे। आपण जे चटणी बनवली होती बटाट्याची, ती सुद्धा आपण एका साईडला करून घेऊ। त्याच्यावरती आपण कांदा घालू क्रंचसाठी। त्याच्यानंतर इथे मी चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे, प्लस ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स सुद्धा टाकला आहे त्याच्यात, थोडासा वेगळा फ्लेवर देण्यासाठी। आणि त्याला मी रोल करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला तव्यावरती थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपण, आणि मी हे क्रिस्पी होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये तूप टाकलं होतं आणि याला क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला थोडंसं भाजून घेऊ। तवा थोडा जास्त गरम झाला होता म्हणून ते पटकन भाजली गेली, त्याच्यामुळे मी इथे बाजूला ठेवली थोडं कडक होण्यासाठी। सो आपण ह्याच्यावर दुसरी सुद्धा आपण थोडी फ्राय करून घेऊ। सो इथे कट करून घेतलेत आणि अशा प्रकारे आपली होममेड फ्रँकी ही रेडी झालेली आहे।